लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. विनू सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर काकू तुम्ही प्लीज पार्टीमध्येच थांबा आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर विनूसोबत सावीसुद्धा सिंधूला आग्रह करते. सिंधू त्या दोघांना समजावते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला बाहेर जायचं आहे. मात्र विनू काही ऐकत नाही. तो सिंधूकडे खूप हट्ट करतो. तर ऋतुजा मध्येच म्हणते की बघ सिंधू, वहिनी साहेबांची आणि राणीची तर आधीपासूनच इच्छा होती की तू या रिसेप्शनमध्ये यावं, पण जर तुला राघव आणि राणीला एकत्र बघून त्रास होणार असेल तर मग तू नको येऊ. आणि त्यावर सिंधू म्हणते की मला कोणताही त्रास होणार नाही, कारण मी आता मूव्ह ऑन झाली आहे. आणि मग ती नाईलाजाने पार्टीत थांबण्यासाठी होकार देते. त्यामुळे रुक्मिणी आणि ऋतुजा खूपच खुश होतात. तर सिंधू मुलांसोबत घरात जाते. तिच्या पाठोपाठ राघवही जातो. ऋतुजा आणि रुक्मिणी मात्र हसतच एकमेकांकडे बघत असतात आणि त्यामुळे राजश्री ऋतुजाला विचारते की तुला हे सगळं करायची काय गरज होती. त्यावर ऋतुजा हसतच म्हणते कारण मला मजा आली. तर राजश्री त्या दोघींना विचारते की या सगळ्याच्या पाठीमागे तुमचा दुसराच कोणता हेतू नाहीये ना. मात्र त्या कोणतंही उत्तर न देता तेथून निघून जातात. राजश्री मात्र काळजीत पडते. तर दुसरीकडे पार्टीमध्ये आलेले सर्व लोक राघव आणि मधूचं अभिनंदन करत असतात. तर सिंधू अन्वी, सावी आणि विनूसोबत बाजूला उभी असते. तिला हा सगळा प्रकार बघून खूप वाईट वाटत असतं. रुक्मिणी आणि ऋतुजा मात्र हसतच एकमेकींकडे बघत असतात. आणि त्यानंतर रुक्मिणी ऋतुजाला सांगते की आता एक घाव आणि 2 तुकडे करायचे आणि घाव इतका वर्मी घालायचा की पुन्हा जुळलंच नाही पाहिजे. आणि त्यावर ऋतुजासुद्धा हसूनच हो म्हणते. तर दुसरीकडे सावी आणि विनू आतमध्ये जाण्यासाठी निघतात. त्यामुळे सिंधू त्यांना थांबवते आणि ती सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते. ती या दोघांना विचारत असते की तुम्ही कुठे चाललाय. त्यावर ते सांगतात की आम्हाला खेळायचं आहे. मात्र सिंधू त्यांना समजावते की आपल्या घरात पाहुणे आले आहेत ना, मग आता तुम्ही खेळू नका. मात्र ते दोघे काही ऐकत नाही आणि ते रूममध्ये खेळण्यासाठी जातात. सिंधूसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते. मात्र राघव आणि राणीची सजवलेली रूम बघून सिंधूला खूप त्रास होतो. तिने राघवसोबत त्या रूममध्ये घालवलेले क्षण आठवतात आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तर सावी आणि विनूसुद्धा त्या सजवलेल्या रूमकडे बघत असतात आणि त्यानंतर सिंधू त्यांना सांगते की तुम्ही असं कोणाच्याही रूममध्ये जाऊ नका. आणि मग ते दोघेजण सिंधूच्या रूममध्ये जाऊन खेळतात. तर सिंधू त्या रूमकडेच बघत असते आणि त्यावेळी राजश्री तिथे येते. ती मोठ्याने सिंधूला आवाज देते. त्यामुळे सिंधू घाबरते. राजश्रीने आपल्याला राघवच्या रूममध्ये डोकावताना बघितलंय असं तिला वाटत असतं आणि त्याच वेळी राजश्री तिथे येते. ती सिंधूला विचारते की काय करते तू इथे, जुन्या आठवणींना उजाळा देत आहे का. आणि तिचा हा प्रश्न ऐकून सिंधूला वाईट वाटतं. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तर राजश्री तिला म्हणते की हे बघ सिंधू, तू आम्हाला न विचारता किंवा आम्हा कोणाचाही विचार न करता स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेली होती आणि त्या अपघातामध्ये तू जिवंत राहिली होती. ही गोष्ट सुद्धा तू आमच्यापासून लपवली. तू गेल्यानंतर राघवची काय अवस्था झाली होती ना, याबद्दल तुला काहीच माहिती नाहीये. त्याला आम्ही कसं सावरलंय, या सगळ्यातून कसं बाहेर काढलंय ते फक्त आम्हाला माहीत. त्यामुळे तू प्लीज आता पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न करू नको. आणि त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी इथे फक्त विनूसाठी आले आहे. मी कोणाच्याही वाटेत आडवी येणार नाही आणि कोणामध्येही गुंतणार नाही. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. राजश्रीला मात्र तिची अवस्था बघून वाईटही वाटत असते. त्यानंतर अन्वी सिंधूला काय झालं आहे ते विचारते, पण सिंधू तिला काही सांगत नाही. तर दुसरीकडे ऋतुजा विनूला बोलावून घेते आणि त्याला विचारते की तू केक खाल्लास का. त्यावर विनू हो म्हणतो. तर ऋतुजा मुद्दाम त्याला विचारते आणि तुझ्या डॉक्टर काकूंना केक दिला का. त्यावर विनू नाही म्हणतो. तर ऋतुजा त्याला सांगते मग हा केक घे आणि डॉक्टर काकूंकडे जा, त्यांना हा केक खायला घाल. आणि त्यामुळे विनू लगेच केकची प्लेट घेऊन सिंधूकडे जातो. तिच्या केकच्या प्लेटमध्ये मधूचं नावही आलेलं असतं आणि ते बघून सिंधूला वाईट वाटतं. तर राघव आणि मधूसुद्धा तिच्याकडेच बघत असतात आणि त्यानंतर विनूने आग्रह केल्यामुळे सिंधू नाईलाजाने तो केक खाते आणि ते बघून राघवला खूप वाईट वाटते. रत्नाकर देखील खाली मान घालून उभा असतो. मात्र ऋतुजा रुक्मिणी हसत असतात. आणि मग त्यानंतर ऋतुजा आणि ऋतुराज सिंधूला धडा शिकवण्याचं ठरवतात आणि मग कोणाचंही लक्ष नाही हे बघून ते बाजूला जातात.
आणि मग त्यानंतर कोणाचंही लक्ष नाही हे बघून ऋतुराज त्याच्या खिशामधून दारूची बॉटल बाहेर काढतो आणि एका ग्लासमध्ये ती दारू ओततो आणि त्यानंतर त्यात ज्यूस मिक्स करतो आणि मग ते दोघेजण तो ज्यूस सिंधूला देण्याचं प्लॅनिंग करतात. तर दुसरीकडे सर्वजण राघव आणि मधूला डान्स करण्याचा आग्रह करत असतात, त्यामुळे ते दोघेजण डान्स करायला तयार होतात आणि त्या दोघांना डान्स करताना बघून सिंधूला तिने राघवसोबत घालवलेले क्षण आठवतात आणि ती त्यांच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे ऋतुराज त्या दारूमध्ये ज्यूस मिक्स करतो आणि वेटरला बोलावून घेतो. तो त्या वेटरला सिंधूकडे इशारा करत म्हणतो की हा ग्लास तू त्या ताईलाच द्यायचा, दुसऱ्या कोणालाही नाही. त्यावर तो वेटर हो म्हणतो आणि सिंधूकडे जाण्यासाठी निघतो. तर इकडे राघव आणि राणी खूप छान डान्स करत असतात. सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत असतात. सर्वजण खूप खुश असतात. मात्र सिंधूला खूप वाईट वाटत असते. तिला सतत राघवसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि मग त्यानंतर तो वेटर ज्यूस घेऊन सिंधूजवळ जाण्यासाठी निघतो. मात्र मध्येच राणी त्याला थांबवते. ती दमलेली असल्याने तीच तो ग्लास घेते. वेटर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत राणी तो ज्यूस पिऊन टाकते आणि ते बघून इकडे ऋतुजा आणि ऋतुराजच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर तो वेटर तेथून निघून जातो. तर राणीला अचानक चक्कर येते. ती मनाशी म्हणत असते की या ज्यूसची चव काहीतरी वेगळीच होती. मात्र मग ती परत राघवकडे जाते. मात्र तिला चांगलीच नशा चढलेली असते. ती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते, विश यू हॅपी मॅरिड लाईफ राघव. आणि तिचं ते विचित्र वागणं बघून राघवला आश्चर्य वाटतं. तर इकडे ऋतुजा आणि ऋतुराज रुक्मिणीला इशारा करून सांगतात की तो ज्यूस मधू पिली आहे, त्यामुळे रुक्मिणीसुद्धा घाबरते. त्यानंतर पार्टीसाठी आलेले लोक राघव आणि राणीचं कौतुक करत असतात, त्यांचं अभिनंदन करत असतात. राणी मात्र विचित्रपणे त्यांच्याशी बोलत असते आणि हा सगळा प्रकार बघून घरच्यांना धक्का बसतो. ऋतुजा आणि ऋतुराज तर तोंड लपवत असतात आणि त्यानंतर इकडे राणी राघवला विचारत असते की तू नेहमी असंच का करतो? मगाशी तू केकसुद्धा एकट्यानेच कट केला. आणि तिचं ते वागणं बघून पार्टीसाठी आलेले पाहुणे म्हणतात की इट्स ओके आणि ते बाजूला जाऊन उभे राहतात. आणि त्यानंतर राणी राघवला म्हणत असते की तू मगाशी मला विचारत होता ना तुला काय गिफ्ट हवं आहे? त्यावर राघव म्हणतो हो. तर राणी म्हणते मग तू माझ्यासाठी गिटार वाजव. आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो. तो म्हणतो की या सगळ्याची काय गरज आहे? मात्र राणीसोबत इतर लोकही त्याला खूप आग्रह करतात आणि त्यामुळे मग राघव गिटार वाजवायला तयार होतो. तो गिटारवर एक छान गाणं वाजवतो आणि त्यावेळी सिंधूला त्याने तिच्यासाठी वाजवलेली गिटार आठवते. तर इकडे राणी राघवला म्हणत असते की ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा बघितलं ना त्याच वेळी मी तुझ्या प्रेमात पडले. मला जसा प्रिन्स हवा होता तसाच तू होता. आणि त्यानंतर ती सगळ्यांना तिच्या आणि राघवच्या पहिल्या भेटीचे क्षण सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. राघवची एक्स वाईफ आहे आणि मी